खमंग ठसका या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करत आहे. माननीय अशोक बागवे सर, माननीय अजय पाटील सर, नारायण जाधव सर, सतीश सोळांकुरकर या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण संवेदना प्रकाशित आणि सतीश तिरोडकर लिखित खमंग ठसका आजच्या आपल्या व्यासपीठावरील असंच एक अतिशय आपण त्यांना अनेकदा पाहिलेलं आहे. खरं तर सिनेमामध्ये पाहिलेलं आहे, आपल्या टीव्हीवर पाहिलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे नारायण जाधव सर. मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो की त्यात अनेक अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, अनेक कलाकार आहेत, परंतु काही कलाकार आपल्या कायम लक्षात राहतात ते त्यांच्या काही समंजस भूमिकांमध्ये, की त्यांनी केवळ अभिनय कमर्शियल काम म्हणून केलेला अभिनय नसतो, तर त्या भूमिकेमागे त्यांचा काहीतरी विचार असतो आणि एक समंजस प्रगल्भता असते आणि त्यातून साकारलेला तो अभिनय असतो. आणि या पठडीतील एक अभिनेता म्हणजेच नारायण जाधव सर. त्यांची पार्श्वभूमी सांगायची तर MA MPhil आहेत आणि MPhilचा विषय देखील त्यांचा काय होता तर कामगार रंगभूमीचा प्रवास या विषयावर त्यांनी MPhil केलं होतं. कामगार रंगभूमीतून खरं तर त्यांच्या सगळ्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. अतिशय प्रयोगशील अशा पद्धतीचा हा नट म्हणावा लागेल. विविध व्यावसायिक नाटकांमधून आपण त्यांना पाहिलं. अजब तुझे सरकार असेल किंवा आणि मकरंद राज्याध्यक्ष आहे. काही मालिकांचा उल्लेख करायचा तर खुलता कळी खुलेना, 4 दिवस सासूचे, आकाश पेलताना अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांचा आपण अभिनय पाहिला. अगदी आत्ताची विविध कारणांमुळे गाजलेली वेब सिरीज झी5 वरची देवखेळ, त्या देवखेळमधूनही आपण त्यांना पाहिलेलं आहे. श्वास सारखा ऑस्करसाठी गेलेला सिनेमा आहे टिंग्या, पांगिरा, गंगूबाई, नॉन मॅट्रिक या चित्रपटांमध्ये असेल किंवा क्राईम पेट्रोल, अल्पविराम या हिंदी मालिकांमध्ये असेल आपण त्यांचा अभिनय पाहिला. पण मला विशेषत्वाने त्यांच्या एक दोन ज्या सिनेमांचा उल्लेख करायचा ते म्हणजे गांधी टॉक्स. अतिशय वेगळा असा हा सिनेमा मूकपट आहे. म्हणजे आता तर मूकपट फार कमी प्रदर्शित होत असतात आणि वेगळ्या धाटणीतला असा हा चित्रपट आहे. आणि त्यांच्यावरच्या पहिल्या शॉटमधून फ्रेममधनंच खरं तर त्या चित्रपटाची सुरुवात होते. अशा गांधी टॉक्समध्येही आपण नारायण जाधव सरांना पाहिलेलं आहे. आणि एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही तर ते उत्तम लेखक आणि साहित्यिक देखील आहेत. तर मी नारायण जाधव सरांना बोलण्याची विनंती करत आहे. नमस्कार. नाही बसूनच बोलणार. सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत बसत नाही. आजचे उत्सव मूर्ती, दुसऱ्या उत्सव मूर्ती त्यांचा वाढदिवस आहे. आमचे सतीश तिरोडकर खूप असे मिश्किल स्वभावाचे आहेत म्हणून त्यांचं ते खमंग ठसका आहे. आणि गोष्ट खरी आहे की त्यांच्या प्रत्येक कथेला एक वेगळ्या प्रकारचा पंचलाईन आहे. ती पंचलाईन खूप छान आहे. तिरकसपणा वाक्यावाक्यातनं झिरपताना दिसतो आणि त्यांच्यातलं एक बालकपण सुद्धा त्यांनी बाल्य असं छानपैकी जपलेलं आहे. म्हणून आता ज्या काही कथा त्यांनी सांगितल्या, आता महापौरांनी देखील कथा सांगितल्या, पेरू चोरायची गोष्ट असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, तर अशा काही गोष्टी आहेत. आणि ते मिश्किल एवढे आहे की मी म्हटलं भाषण सगळेच करणार, मी जरा अभिवाचन करण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणालेले उत्तम, पण जास्त वाचू नका नाही तर मग त्यातलं रहस्य निघून जाईल. तर मी फक्त 2 कथा त्यांच्या वाचणार आहे. त्यामुळे कळेल. कारण काय आहे, मधुसूदन कालेलकर नावाचे लेखक होते. त्यांनी खूप छान छान नाटकं लिहिली आणि त्यात एक महत्वाचं नाटक होतं ते दिवा जळू दे सारी राहा. त्यात एक खूप छान वाक्य होतं. ते वाक्य असं होतं, पत्राचं पाकिट कितीही रंगीत सुंदर असलं तरी महत्व असतं आतल्या मजकुराला. घरात आलेल्या सोन्याचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यात पाहायचं नसतं, तिच्या वागण्यात दिसावं लागतं ते. तर जे काही आहे त्याचं कंटेंट काय आहे हे महत्वाचं. तर तो कंटेंट कसा असावा, तर तो असा असावा. पहिली कथा, पिंजऱ्याची वरात. अरुणचं लग्न ठरलं. मुलगी नारायणगावची. तोही नारायणगावच्या थोडं पुढे वस्तीवर राहणार. त्याचा मित्रपरिवार मोठा. मुंबई पोलीस कमिशनरच्या कार्यालयात होता. लग्न कार्य अशा विशेष प्रसंगी काही रक्कम भरून त्यांना सवलतीत पोलिसांची मिनी बस उपलब्ध होत असे.
अरुणने मित्रांसाठी बस ठरवली आणि लग्नाच्या पूर्वतयारीसाठी तो गावी गेला. लग्नासाठी मित्रांची येण्या जाण्याची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली. आम्ही मस्त प्लॅन आखला. लग्नाच्या आदल्या दिवशी निघायचं, पहाटे पोचायचं, लग्न उरकून दुसऱ्या दिवशी ओझर, गणपती, शिवनेरी आणि मुंबईला परत येताना भीमाशंकर. ठरल्याप्रमाणे रात्री सगळे अरुणच्या मुंबईतल्या घराकडे जमले. बस आली नव्हती. फोनाफोनी करून कळलं की बसमध्ये बिघाड आहे, म्हणून ऐनवेळी पिंजरा पाठवलाय. गुन्हेगार आणण्यासाठी वापरतात तो पिंजरा. नाईलाज होता. पिंजरा आला, पिंजऱ्याला हार घातला, उदबत्ती लावली आणि नारळ फोडला. धन्यवाद मित्रा. मी भावसवून इकडे तिकडे पाहिले. अरे मी धन्यवाद दिले, पिंजरा म्हणाला. कमाल आहे, तू बोलतो? मी म्हटलं हो, फक्त तुझ्याशीच. मित्रा, अशी माझी ओवाळणी पहिल्यांदा होते बरं का. अरे शुभ कार्य आहे ना. हो ना, माझंही हे पहिलंच शुभ कार्य आहे. बरं चल निघूया. सारे बसले. पिंजरा निघाला. गणपती बाप्पाची गर्जना झाली. पिंजऱ्याने दिलेली साथ फक्त मला ऐकू आली. रात्री वाटेत चहा प्यायचा म्हणून एका टपरीजवळ थांबलो. त्याने दूध साखर संपल्याचं सांगितलं. परत पिंजरा घेऊन बसलो. मित्रा, तुला कळलं का? काय? दूध साखर सगळं होतं त्याच्याकडे, पण मला पाहून पैसे मिळतील का ही शंका होती का? सकाळी नारायणगावाला एसटी स्टँडवर थांबून चहा घ्यायचा विचार करणार तेवढ्यात पिंजऱ्याजवळ गर्दी झाली. माणसं बरी दिसत आहे. दिसण्यावर जाऊ नका हो, अलीकडे कोणाचं काही सांगता येत नाही. मोठी गँग पकडलेली दिसते. अट्टल गुन्हेगारांची टोळी असणार. सुशिक्षित बेकार दुसरं काय करणार? गर्दीतली मतमतांतर ऐकू येऊ लागली. त्यापेक्षा अरुणच्या वस्तीवर जाऊनच चहा घ्यायचं ठरवलं. खाली उतरलो आणि वस्ती किती लांब आहे विचारलं. हो ही काय, पुढं 5 मिनिटावर डाव्या अंगाला. पण त्यांच्याकडे तर आज लग्न आहे. काही भानगड बिनगड केली की काय त्याने? नाही, तशी माणसं सज्जन आहे. नाही अहो, लग्नाला चालू आहे. म्हणजे पाहुणे पॅरोलवर सुटले म्हणायचे लग्नासाठी. एका माहितगाराने माहिती दिली. त्याच्याशी न बोलता वस्ती गाठली. शेवटी गावात काय व्हायचा तो बबरा झालाच. समजावता वधूवरांकडील नातेवाईकांच्या नाकी नऊ आले. गावात मोठ्या थाटात लग्न कार्य पार पडलं. दुपारी जेवून थोडं पडायला जागा शोधत होतो. शोधून दमलो. शेवटी पिंजऱ्यात येऊन पडलो. मित्रांना आनंद झाला. कसला रे? अरे आतापर्यंत फक्त गुन्हेगारांना नेलं आणलं, रडारडच ऐकली. आज मंगलाष्टका. खरे तुझं. आतापर्यंत उद्ध्वस्त झालेले आयुष्यच पाहत होतो. आज नवं जोडपं नव्या जीवनाची आनंदी सुरुवात करत आहे हे पाहतोय. सोहळ्यात सहभागी होता आलं याचा आनंद. बरं एक काम करशील? हा बोल. त्यांच्या वरातीत मी सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या आयुष्यात परत अशी संधी मिळणार नाही ना. फक्त मदत कर, बाकीचं मी पाहतो. ठीक आहे. वरातीसाठी गावातल्या डॉक्टरांची गाडी ठरवली होती. त्यावेळी गावात ती एकच कार होती. गावातून वस्तीवर जायला वरातीसाठी मस्त सजवून ठेवली होती. रात्री वरातीची वेळ झाली. डॉक्टरांची गाडी काही चालू होईना. कुणीतरी ट्रॅक्टर सुचवला, पण शेतामधला ट्रॅक्टर आणायला वेळ लागला असता म्हणून तो नाकारला. मी सुचवलं पिंजरा वापरूया. नाहीतरी नवरदेव त्या डिपार्टमेंटचा आहे, त्याने आपल्याकडे आता तरी दुसरा कुठला पर्याय नाही. 15 मिनिटाचा प्रश्न आहे. डॉक्टरांच्या गाडीवरची सजावट काढून पिंजऱ्यावर अलगद चढवली गेली. पिंजरा साजला. वरात निघाली. वाजत गाजत नाचत वस्तीवर पोहोचली. पिंजरा एकदम खुश. सकाळी मुंबईला न्यायचं सगळं सामान पिंजऱ्यात भरलं. अरुण पूजा झाल्यावर येणार होता. आम्ही ठरवल्याप्रमाणे सर्व ठिकाणी पाहून मुंबईत परतलो. आणलेलं सर्व सामान अरुणच्या घरी व्यवस्थित लावून घरी निघालो. पिंजरा रस्त्यावर वाटच पाहत होता. धन्यवाद मित्रांनो, तुझ्यामुळे ओझर, शिवनेरी, भीमाशंकर पाहायला मिळालं. लग्नही झालं, देवदर्शनही झालं. हो, तूही चांगली साथ दिलीस, लक्षात राहील. चल. असं म्हणत मी रस्ता क्रॉस करणार तोच पिंजरा म्हणाला, मित्रा माझ्या सीटवर एक चिवडा लाडूची पिशवी राहिली. माहिती आहे मला, मुद्दामच ठेवली तुझ्यासाठी.
धन्यवाद मित्र, बाय. आणि थरथर पिंजरा हल्ला. हो आहे इथे समोर अरुण वालझडे, मी ते काय बघा यांचं लग्न होतं पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये कामाला होते. आज बऱ्याच मी सुद्धा एकूण म्हणजे चेहऱ्यावरून कळतच असेल मी एमडीच आहे किंवा लालबागचा आहे. तर पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये मी सुद्धा कामाला होतो. त्यावेळेला वालझडे साहेब होते आमचे. त्यावेळेला आम्ही का वालझडे साहेब वगैरे म्हणायचं आणि अरुण वालझडे कॅरम वगैरे उत्तम खेळायचा. ते त्या दिवशी घरी आले प्रस्तावनेसाठी. त्यावेळेला मला ही सगळी गोष्ट कळली आणि हा माणूस किती अंडरवर्ल्ड मधला आहे कळलं.